एजे, ही साडी तुला काय वाटलं? तुलाच फक्त मेकओव्हर करता येतं आणि तुलाच फक्त स्वप्न बघता येतात. दिला ही साडी प्लीज माझ्यासाठी निश्चित. मला तुला या साडीत बघायचंय. आलेच. मी रेऊला माझ्याबरोबर सोबतीला घेऊन गेले तर एका रात्रीचाच प्रश्न आहे. हा म्हणजे उद्या सकाळी रेऊ परत येईल. आजी जाऊ दे ना रेवतीला. मी मला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर सासरच मुलीचं घर असतं, पण तरीही माहेरच्या जबाबदाऱ्या आल्याच की त्या टाळून कसं चालेल. आणि या सगळ्यात आपण आहोत ना तिला सपोर्ट करायला. मला वाटतं तिने जावं. आणि एका रात्रीची तर गोष्ट आहे, सकाळी लवकर येईल ती. येशील ना ग? हो. वहिनी, दुर्गा वहिनी एवढ्यात जत्रेत वगैरे गेल्या होत्या का? सर, काय संबंध जत्रेचा? मला वाटतं दुर्गा वहिनी जत्रेत हरवल्यात आणि त्यांच्यासारखी दिसणारी बाई आली घरात आपल्या. तू काहीही बोलतेस तू. झालं, बोलली बोलली ही दुर्गा. मी एवढं सगळं जुळवून आणलं होतं, त्याचं वाटोळ केलं हिने. ही बाई इतकं चांगलं का वागते? मला पटतंय हा दुर्गाचं. पण आता तुम्ही रेवतीला घेऊन जायची काहीच गरज नाहीये, कारण माझ्याकडे दुसरा उपाय आहे. दुसरा उपाय कोणता? रेवतीला तुम्ही माहेरी घेऊन जाण्यापेक्षा तुम्हीच इथं राहा ना, प्रश्नच सुटला. आजी, चालेल चालेल म्हणजे तुमचा शब्द मी मोडूच शकत नाही. हा, म्हणून राहीन. राहा. कमाल आयडिया आहे आजी. खूपच कमाल आयडिया आहे. मी यांची राहण्याची सोय बघते. हो, चला रेऊ, आज मी आहे हो इथे. पानं वाढायला घेते बाळा. हो. आईसाठी पण. एजे, एजे, बघा ना, साडीचा नीरा काय बसतच नाहीये. एजे,
छान झालं होतं हं जेवण. हो, या सगळ्यांनी मिळून केलं. बरं दुर्गा, बाळा रूपाला सांगितलंस ना कालिंदीताईंची गेस्ट रूम मध्ये सोय करायला? हो सांगितले ते केलीये सुद्धा. जेव्हा जायचं तेव्हा जाऊ शकतात ते. हो हो. ते थोडी अडचण होती. बोला ना. मी इथे आले ती रेऊला घेऊन जाण्यासाठी. तर राहण्याचं काही बेत नव्हताच. त्यामुळे मी अशीच आले होते, काही सामान वगैरे नाही, आपलं हीच साडी. आणि कसं आहे, म्हणजे तर रेऊला माहिती आहे, ते ते माझ्याकडे ना 2 अशा सुती साड्या आहेत साध्या. त्या मी रात्री झोपताना घालते, त्याशिवाय झोप नाही येत मला. म्हणजे यांच्यापैकी कोणाची असेल साधी साडी तर बघ. नाही नाही नाही, आम्ही तुमच्यासारख्या जुन्या साड्या नेसत नाही. आणि काय आहे ना, मला माझे कपडे शेअर करायला आवडत नाही. हो. आणि तसंही रात्री आम्ही साड्या वगैरे नेसत नाही. आम्ही रात्री नाईट गाऊन घालतो. हा, हरकत नाही. नाही, मलाही हरकत नाही. मला पण ते तुमच्याकडे ठेवणीतला तुमचं ते काय नाईट गाऊन मॅक्सी ते काय असेल तर चालेल, मी ते घालेन. अगं आई, पण तू कुठे घालतेस असं काही? अगं हो रे ओ, ही साडी टोचते मला केव्हाची. आले ना एवढी छान तुझ्या घरी राहायला, जरा सुखाने झोपते. आणि ते म्हणतात ना, ते जसा देश तसा वेश. बघते प्रयत्न करून मॅक्सी घालायचे. मग एक काम करते आई, मी माझं काही आहे का बघते. हा, माझं काहीतरी देते घालायला. काय रे ओ, मस्करी करतेस? तू तुझे कपडे कसे होतील मला? हा, तू कशी, मी कशी, तू केवढे उंच, मी काय तरीच बाई तुझं. दुर्गा, ह्यांची मॅक्सी होईल मला. ह्या ते माझ्यासारखेच आहेत ना, सेम टू सेम. आई अगं, परीक्षा, हीच तर तुझी परीक्षा आहे दुर्गा. तू जर खरंच बदलली असशील ना, तर तुझी मॅक्सी देशील मला घालायला. ही बाई माझ्या चांगुलपणाची परीक्षाच घ्यायला आली. हिला सहन करण्या वाचून माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही. देते की गाऊनचं काय एवढं, लगेच आणते. बोलले होते ना जत्रेतली बाई. आलीच. काय झालंय? प्रॉमिस ऑफ लव्ह. मी तुला वचन देतो लीला, मी आयुष्यभर अनकंडिशनली तुझ्यावर प्रेम करत राहीन. नवरा बायको या नात्याच्या आधी आपण दोघेही चांगले मित्र आहोत, हे नेहमी लक्षात ठेव. आणि एक मित्र म्हणून तुझ्या प्रत्येक अडीअडचणीत तुझ्या सोबत असेल. इथे मी सुद्धा तुम्हाला वचन देते. तुमचं हे प्रेम कमी होईल असं कधीच मी काही वागणार नाही. आणि आपली ही प्रेमरूपी मैत्री मी कधीच हरवू देणार नाही. प्रॉमिस ऑफ सपोर्ट. मी तुला वचन देतो लीला की एक लाईफ पार्टनर म्हणून तुला इमोशनली
फिजिकली मेंटली दर वेळेला सपोर्ट करीन आणि आयुष्यात तुला कधीही एकटं पडू देणार नाही. मी तुम्हाला वचन देते, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबतच आहे. प्रॉमिस ऑफ रिस्पेक्ट. एक स्त्री म्हणून तुला मी मान आणि सन्मान तर देईनच, त्याचबरोबर माझी बायको म्हणून माझ्यावर, आपल्या घरावर आणि आपल्या बिझनेसवर पूर्ण अधिकार देईन. आजवर तुझं ते तुझं होतं लीला, पण यापुढे माझं जे काय आहे ते सगळं तुझं आहे. मीही तुम्हाला वचन देते, तुम्ही दिलेल्या या अधिकारांचा मी कधीच गैरवापर करणार नाही आणि तुमच्या मतांचा, विचारांचा मी कायम आदर करेन. प्रॉमिस ऑफ पार्टनरशिप अँड अंडरस्टँडिंग. आयुष्याचे कुठलेही निर्णय घेताना मी एक पुरुष म्हणून किंवा एक नवरा म्हणून माझंच खरं असं कधीच करणार नाही. तुला कायम समजून घ्यायचा प्रयत्न करीन. आपली पार्टनरशिप दरवेळेला प्रॉफिटमध्येच राहील. मीही वचन देते तुम्हाला की आपल्या पार्टनरशिपमध्ये जर कधी लॉस आलाच तर त्याला तुमच्या आधी मी सामोरी जाईन. प्रॉमिस ऑफ फ्रीडम. मी तुझं व्यक्ती स्वातंत्र्य कधीच हिरावून घेणार नाही. मी पण तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला तुमची स्पेस देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. प्रॉमिस ऑफ लॉयल्टी. मी कायम तुझ्याशी लॉयल असेन. मी वचन देते, आपल्या नात्यात मी प्रामाणिकपणा कायम जपेन. प्रॉमिस ऑफ ग्रोथ. मी तुला वचन देतो लीला, आपण आयुष्यात एकत्र पुढे जाऊ, एकत्र ओळखले जाऊ, एकत्र ग्रो करू. मी लीलाचा नवरा म्हणून ओळखलं गेलो तर त्याचा मला अभिमान वाटेल. तुझ्या स्वप्नात, तुझ्या सगळ्या ॲम्बिशनमध्ये मी तुझ्या बरोबर उभा राहीन. तुला दरवेळेला मी प्रोत्साहित करत राहीन. एजे, मीही तुम्हाला वचन देते, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असंच कायम मी वागेन. आणि ह्यापुढे माझं संपूर्ण जग तुम्ही असाल. आजपासनं एजे हेच माझं विश्व असेल.